नमस्कार, मी अमृता. टॉक टाइम मध्ये आपलं स्वागत. टॉक टाइम मध्ये रोज आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि आज आपण टॉक टाइम मध्ये बोलणार आहोत घराची सजावट याविषयी. आणि याच विषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी काही टिप्स देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर केतन जावडेकर. केतन, स्वागत आहे आयबीएन लोकमत मध्ये आपलं. घर म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या एक जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येकाला असं वाटतं की आपलं घर छान असावं, वेगळं दिसावं. इंटिरियर डिझायनिंग आणि इंटिरियर डेकोरेशन ह्या दोन्ही टर्म्स अगदी सहजपणे वापरल्या जातात आपल्याकडे. नेमका काय फरक आहे या दोन्ही मधला, इथपासून आपण सुरुवात करूया. इंटिरियर डिझायनिंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण मूळ रचनेला त्याला हात घालत असतो. आपल्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे आपलं युजेबिलिटी जी असते, इंडिव्हिज्युअलिटी जी असते, त्याच्याप्रमाणे पूर्ण जी आपल्याकडे स्पेस अवेलेबल असते त्याला मोल्ड केलं जातं. आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोकांच्या भाषेत तोडफोड पण केली जाते. म्हणजे बेसिकली आखणी करायची आपल्या जागेची पूर्णपणे. मॅक्झिमम युटिलायझेशन स्पेसचं जे असतं ते केलं जातं. डेकोरेशन माझ्या मते आपण फंक्शन्सला जाताना वेगवेगळे चांगले चांगले कपडे घालतो. सजावट फॅशन म्हणजे डेकोरेशन आहे. म्हणजे सुरुवात खरी होते तुमच्या आखणीपासून, इंटिरियर डिझायनिंग पासून सुरुवात होते आणि मग पुढचा टप्पा म्हणजे डेकोरेशन आहे. आणि याच घराच्या सजावटीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर फोन करून तुम्ही विचारू शकता. 3 वाजेपर्यंतचा वेळ आहे आपल्याकडे आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-6689-9263. केतन, आपल्या चर्चेला सुरुवात करायच्या आधी पहिला फोन आपल्याला आलेला आहे. पुण्याहून केशव आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार केशवजी, प्रश्न विचारा. पुन्हा एकदा प्रश्न केशवजी, आवाज येतोय तुम्हाला? ऋषभजी आहेत आपल्या सोबत फोनवरती. ऋषभजी, प्रश्न विचारा. हा केतन सर, आपलं इंटेरियर कलर कॉम्बिनेशन विषयी काय मत आहे? इंटिरियर कलर कॉम्बिनेशन खूप डिटेल विचार करण्याचा सब्जेक्ट आहे तो. पण जनरलाइज जर का करायचं असेल तर माझं मत असं आहे की आपण कलर स्कीम जी असते टोटल ती न्यूट्रल ठेवावी. म्हणजे कारण आपण घर काही दरवर्षाला बदलत नसतो किंवा त्याचा रंगही आपण दरवर्षी करत नसतो. त्याच्यामुळे घराचा रंग हा न्यूट्रल असावा. आणि मग ॲक्सेसरीज जे आपण वापरतो किंवा कुशन कव्हर्स असतात, बेडशीट्स असतात वगैरे, पडदे असतात, त्यांनी कलरफुलनेस आपल्या घरामध्ये आपण आणू शकतो. आणि एक ट्रेंड आपण अशी बघतो की बरेच वेळा मला लोक म्हणतात की मला त्या सिरियल मधली तशी वॉल मला हवी आहे वगैरे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण सिरियल्स आपण ज्या बघतो किंवा मूवीज बघतो त्याच्यामध्ये तिथल्या सासूसुना पण घरी मेकअप करून असतात, ते आपण घरी नसतो मेकअप करून. त्यामुळे सगळंच त्यातलं फॉलो करायची आपल्याला गरज नसते. त्याच्यात लाइटिंग महत्वाचा भाग असतो. लोकांना जास्त अपुल कसं व्हावं, व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे जे स्क्रीनवर चांगलं वाटतंय ते आपल्या घरात चांगलं वाटेलच असं नसतं. आपण फोटोज पण बघतोय की तुम्ही केलेली ही काही कामं आहेत की वॉल्स या सगळ्या न्यूट्रल आहेत, पांढऱ्या किंवा बेज असाव्यात या. आणि मग वेगवेगळ्या गोष्टीतनं रंग कसे आणता येतील मग घरात, कारण नाहीतर नुसतं अगदीच एक निरस वाटायला लागेल खोली ती. बरोबर आहे. त्याच्यासाठी मी म्हटलं असं की वॉल्स आपण जेवढ्या प्लेन ठेवू, न्यूट्रल कलर्सच्या ठेवू, त्याच्यामुळे आपल्याला बाकीच्या गोष्टींमधनं खेळायला वाव मिळतो. कार्पेट्स असतात वेगवेगळ्या प्रकारची, त्यानंतर बेडशीट्स आहेत, कुशन कव्हर्स आहेत, कर्टन्सचा तर खूप चांगला उपयोग करून घेता येतो. म्हणजे म्हणायला गेलं तर आपल्याकडे जुन्या जुन्या पैठणी असतात घरी बायकांच्या, ज्या कधी वापरायला काढत नाहीत, कधीतरी घेतलेल्या असतात, शालू असतात, त्याचा आपण पडदे तयार करू शकतो, कुशन कव्हर्स करू शकतो. त्याने खूप चांगला इफेक्ट येतो. म्हणजे घरात असलेल्या साड्या तुम्ही अपसायकल करून पडदे किंवा कुशन कव्हर्स म्हणून वापरू शकता. घरातल्याच गोष्टींचा वापर करता येणं शक्य आहे. पुढचा फोन बीडहून आलाय. अशोक कंकलवार प्रश्न विचारतायत. नमस्कार, प्रश्न विचारा. हा नमस्कार, मी अशोक कंकलवार बोलतो, माधुरी मॅडम. हा सर, आपली बँक आहे आणि बँकेला कोणता कलर यूज करायचा? 10 वर्ष टिकला पाहिजे असा कलर कोणता द्यायचा? बँक आहे आणि 10 वर्ष तरी पुढचा टिकेल असा एक रंग त्यांना द्यायचा, कसं करायचं ते विचारते. बँक म्हटल्यावरती लोकांचा तिकडे वावर खूप असतो, हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे वॉल्सवरती वेगवेगळ्या पद्धतीचे कलर्स आता आपल्याला मिळतात जे आपल्याला वेट वाईप करता येतात. म्हणजे
ओल्या फडक्याने पुसून पुसता घेता येतात. येतं. हां. त्याचे ते कलर्स यूज करता येतात. जो आपला दर्शनी भाग असतो बँकेचा किंवा जिथे आल्यावरती पहिलं इम्प्रेशन फ्रंट डेस्क जे असतं. तर तिथे ब्राईट कलर्स वापरलं की ते जास्त वेलकमिंग वाटतं. त्यामुळे त्या पद्धतीचे कलर्स फ्रंटला वापरावेत. वर्किंग एरियाज जो असतात किंवा जिथे ऍडमिन एरियाज वगैरे असतात तिथे परत न्यूट्रल कलर किंवा व्हाईट्स ऑफ व्हाईट्स वगैरे वगैरे ह्याच्यामध्ये जावं म्हणजे काम करताना प्रसन्न वाटतं. वेगवेगळी स्पेस आहे मला वाटतं आणि वापर कसा आहे हे त्याच्यावरती लक्षात आपण- घेऊन तुम्ही कलर्स निवडायला सांगताय. अकोल्याहून पुढचा फोन आलाय. जयंत राऊत आपल्याशी बोलतायत. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो. जयंतीजी प्रश्न विचारा. हा, मला फ्लॅट घ्यायचा आहे आणि परंतु तो दक्षिणमुखी येत आहे, दक्षिणमुखी आहे, तर त्यामुळे काही त्याचे नफे तोटे आपल्याला काही पाहता येतील. हा वास्तुशास्त्राशी रिलेटेड हा. प्रश्न आहे. वास्तुशास्त्र हे ऍक्च्युली शास्त्र आहे, फार पूर्वीपासून चालत आलेलं शास्त्र आहे. पण काही कारणाने जसं आपण म्हणतो आपलं आयुर्वेद पण शास्त्र आहे, पण रोड साईडला जडीबुटी विकणारे पण मिळतात. त्याच्यामुळे त्या लोकांमुळे आयुर्वेद पण बदनाम होतं. ठीक आहे, पण आपण असं करूयात की वास्तुशास्त्रात न जाता आपण असा विचार करूया की हे म्हणतात की दक्षिणमुखी फ्लॅट आहे, मग उजेड आणि या सगळ्याच्या दृष्टीने त्यांनी काही करायला हवं का? नुसतं एंट्रन्सनी काही फरक पडत नाही असं माझं मत आहे. त्या दृष्टीने घरामध्ये बाकीचं लाईट व्हेंटिलेशन कसं आहे, त्याच्यानंतर सफिशियंट लाईट, तुमचा वारा तिकडे कसा येतो आहे त्याच्यावरती आपण फोकस केला पाहिजे. नुसतं दक्षिणेला दार आहे म्हणून रिजेक्ट करण्यात काही अर्थ नाही. बाकी सगळ्या दृष्टीने चांगलं असेल तर ते खूपच म्हणजे फलदायी ठरू शकतं. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. रोहन पाटील प्रश्न विचारत आहेत पुण्याहून. नमस्कार, प्रश्न विचारा. माझा प्रश्न आहे की नव्या वर्षाची घराची डेकोरेशन कशी करायची? रोहन प्रश्न पुन्हा विचारणा, मला ऐकू नाही आला. माझा प्रश्न रोहनचा कदाचित वेगळा प्रश्न होता, पण आपण पुन्हा एकदा घेऊयात. वेगवेगळे प्रश्न आले आपल्याला. घर म्हणजे साधारणपणे आपण मध्यमवर्गीय माणसाच्या दृष्टिकोनातून विचार केलं तर फ्लॅट हे जर आपल्याला ह्याचं इंटिरियर डेकोरेशन करायचं असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी आपण आपल्या जागेनुसार ध्यानात घ्यायला हव्यात, किंवा माझं घर इतरांपेक्षा वेगळं असेल आणि माझ्या सोयीचं असेल याचा विचार नेमका कसा करायचा? जेव्हा आपण घर घेतो किंवा घर घ्यायचं प्लॅन करतो वगैरे, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जसं मी म्हटलं असं आपण सारखं घर घेत नाही, आयुष्यात एकदाच घर घेतो. मग आपल्या नीड्स काय आहेत हे आपण पहिला ठरवल्या पाहिजेत. पुढची 20 वर्ष आपल्या नीड्स कशा फुलफिल होतील त्याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण जेव्हा फ्लॅट घ्यायला जातो तेव्हा सगळ्याच आपल्या गोष्टी ह्या फुलफिल बिल्डर करत नसतो. बरोबर. तर त्या दृष्टीने आपल्याला त्याचा कसं काय पुढे वापर करणार आहोत आपण ते आपण ठरवायला पाहिजे. आणि प्रत्येक घर हे माझ्या मते प्रत्येक व्यक्तिमत्वाचं किंवा प्रत्येक कुटुंबाचं हे आरसा असतो. आपलं व्यक्तिमत्व तिथे कसं रिफ्लेक्ट होईल. बऱ्याच लोकांना हॉबीज असतात, कलेक्शन करायच्या किंवा रिडिंगची वाचनाची आवड असते, लायब्ररी मध्ये खूप पुस्तकं घरी असतात वगैरे. पण त्या काय होतं की बऱ्याच वेळेला ती पुस्तकं वगैरे घरामध्ये जागा नाही म्हणून ते ट्रंकमध्ये किंवा कपाटामध्ये ती कुठेतरी ठेवली जातात. त्याच्याऐवजी आपण जेव्हा आपण म्हणतो की फीचर वॉल म्हणजे एखादी वॉल कलरफुलच असली पाहिजे असं जे आपलं माइंडसेट झालेलं, त्याच्याऐवजी एखादी वॉल अख्खी आपण लायब्ररी म्हणून तयार केली, त्याच्यावर चांगलं लाइटिंग केलं तर ते फार छान दिसू शकतं आणि ती पुस्तकं ओळख होऊ शकते आणि ती पुस्तकं वापरली जाऊ शकतात. आपण पेटीमध्ये ठेवलेली किंवा कपाटात ठेवलेली पुस्तकं वाचतोच असं नाही. तर या दृष्टीने प्रत्येक घराची इंडिव्हिज्युअलिटी मेंटेन होते. मुलांच्या खोलीचा नेहमी प्रश्न येतो की काय करू, मुलं भिंतीवरती लिहितात आमच्या इथे, छोटी मुलं आहेत, मुलं भिंतीवर, मग त्यांना काय. पण आपण एक वॉलच जर का त्यांना दिली, ह्या गोष्टी मी केल्या आहेत. म्हणजे मी लहान असताना आमच्या घरी पूर्ण एक वॉलच आम्हाला दिलेली होती. त्याच्यावरती अख्खं जर का त्यांनी पेंटिंग्स केली, त्याच्यावर लिहिलं, काही केलं तरी मुलांनाही कळतं की ही आपली एरिया आहे, त्याच्याबद्दल ते खूप अभिमानाने सांगतात ही माझी वॉल आहे वगैरे, आणि मग बाकी ठिकाणी ते लिहित नाहीत.
तर या दृष्टीने आपण विचार केला तर प्लॅनिंग खूप सोपं जातं. खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगताय तुम्ही. तुमच्याशी अजून बोलायचं आहे. तुम्हालाही जर काही प्रश्न पडले असतील तर फोन करून तुमचे प्रश्न विचारू शकता. एक ब्रेक घेऊन पुन्हा येऊयात. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. घराच्या सजावटीविषयी आपण बोलतोय. कोल्हापूरहून प्रवीण पाटील आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. आम्ही पेंटिंगचं काम करत असतो आणि प्रत्येक पार्टीला वेगवेगळं असं कलरचं कॉम्बिनेशन पाहिजे असतं. अशा वेळी कन्फ्युजन होतं आणि प्रत्येकाला वेगवेगळं असं कलरच्या शेड्स वगैरे देणं हे तेवढंच सोपं नसलं. अशा वेळी काय केलं पाहिजे? किंवा वॉल पुट्ट्यानी ऑइल बेस्ड कलर जास्त चांगले का प्लास्टिक मध्ये वॉटर कलर चांगले त्यामध्ये वापरलेले? ओके. बरेच वेळा हे कन्फ्युजन मध्ये टाकणार असतं. म्हणजे पाटील साहेब तुम्हीच नाही पण आम्ही पण कन्फ्यूज होऊन जातो की क्लायंट लोकांना हवं असतं की हे असंच करूया तसंच करूया, पण त्यांना कन्व्हिन्स करायला आपल्याला आलं पाहिजे की आपलं नीड काय आहे, आपण कशासाठी वापरतोय हे आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. कलर कॉम्बिनेशन्स बद्दल म्हणाल तर मी अजूनही इन्सिस्ट करतो की न्यूट्रल कलर्स वापरले पाहिजेत. ग्रेज, ब्राऊन्स, म्हणजे बेज कलर्स, ऑफ व्हाईट्स हे वापरले तर जास्ती घराला उठावदारपणा येतो, घरामध्ये उजेड जास्ती येतो नेहमी. आणि त्या पद्धतीने आपण त्यांना सजेस्ट केलं, त्याची मग कलर कॉम्बिनेशन्स आपल्याला करता येतात की समजा ब्राऊन शेडमध्ये वापरलाय आपण एखादा कलर, त्याच्या कॉम्प्लिमेंटरी दुसरा कलर कोणता वापरता येईल त्या पद्धतीने आपण सजेस्ट करू शकतो. जनरली आपण सिलिंग्स जी आहेत ती व्हाईटमध्ये ठेवतो आणि ती मॅट फिनिशमध्ये ठेवायचा प्रयत्न करतो, ज्याने रिफ्लेक्शन्स जी आहे अंड्युलेशन सिलिंग मधली झाकली जातात. फॉल सिलिंग आपण सगळीकडे करतोच असं नाही, त्याच्यामुळे स्लॅबमध्ये एक्झिस्टिंग स्लॅबमध्ये खूप अंड्युलेशन असतात, त्यामुळे मॅट फिनिश सिलिंगला देता येतो. आणि व्हाईट कलर ठेवला तर त्याने जास्ती रिफ्लेक्शन्स आणि लाईट आपल्या इथे जास्ती येतो. म्हणजे ती खोली तुमची थोडक्यात मोठी वाटायला लागेल. त्यांनी दुसरं एक विचारलं की कोणत्या प्रकारचा रंग घ्यायचा. ऑइल पेंट्स असतात, पुट्टी असते एक वेगळी, तर कोणत्या प्रकारचे रंग जास्त चांगले? जसं मी म्हटलं तसं इंडिव्हिज्युअल बेस म्हणजे इंडिव्हिज्युअल नीड आणि प्रत्येकाच्या आवडीचा जो हे आहे त्याच्याबद्दल युजेबिलिटी जी असते त्याच्या पद्धतीने आपण ठरवलं पाहिजे. वॉटर बेस्ड पेंट्स जे असतात तेही वाईट नसतात. आपल्या डोक्यामध्ये असं असतं की ऑइल बेस्ड किंवा ऑइल पेंट वापरले तरच ते आपल्याला मेंटेन करता येतात किंवा वॉश करता येतात वगैरे, असं काही नाहीये. प्रत्येक कंपनीचे स्पेसिफिकेशन्स असतात, ती आपण त्या पद्धतीने फॉलो केलं की ते लॉंग लाईफ पण त्याला मिळतं त्या पेंटला आणि आपला पर्पज पण सॉल्व्ह होतो. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. सांगलीहून सुधीर साळे आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो, सुधीरजी प्रश्न विचारा. हा मॅडम, आता हल्ली हॉटेलमध्ये किंवा असं बाहेर जसं सिलिंगला पीओपी करतात ना, तसं राहत्या घरी जर पीओपी केलं तर त्याला कोणते कलर्स वापरावे? ओके. कुठे पीओपी केलं? जसं हॉटेलला फॉल्स सिलिंग केलेलं असतं, पीओपी केलेलं असतं, तसं घरात केलं तर ते कसं वाटेल, त्याच्यासाठी कोणते रंग वापरायचे? बेसिकली आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण फॉल्स सिलिंग का करतो. प्रत्येक गोष्ट आपण इंटिरियर डिझाईन मध्ये करतो त्याला काहीतरी एक रिझन असतं. फॉल्स सिलिंग आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचा उपयोग आपण वेगवेगळ्या पद्धतीने करून घेऊ शकतो की त्याच्यामध्ये इनडायरेक्ट लाइटिंग आपण घेऊ शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट लाईट्स आपल्या किंवा ट्यूबलाइट्स वापरतो आपण, त्या डायरेक्ट एक्सपोज होत नाही, त्याचा इनडायरेक्ट डिफ्यूज लाईट आपल्याला मिळतो. स्पॉटलाइट्ससाठी आपल्याला जागा मिळते. जर का स्पॉटलाइट्स एखादा हायलाईट करायचं असेल, त्या गोष्टी वापरायच्या असेल त्याच्यासाठी आपल्याला जागा मिळते. त्यामुळे आपण फॉल्स सिलिंग का करतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं तसं तुम्ही जर का व्हाईट किंवा मिल्की व्हाईट आपण ज्याला मिळतो आणि मॅट फिनिश हे जर का ठेवलं तर ते अतिशय उठावदार दिसतं, त्यांनी उजेड जास्त येतो आणि खोली मोठी वाटते. इनडायरेक्ट लाईट जर का आपण वापरले असतील तर त्याचं रिफ्लेक्शन जास्त मिळतं आपल्याला. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवताना आपण व्हाईट किंवा ऑफ व्हाईट किंवा मॅक्झिमम मिल्की व्हाईट आपल्या गप्पा आपण अशाच सुरू ठेवूयात. एक छोटासा ब्रेक घेऊन परत येणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण बोलतोय घराची सजावट या विषयाने. केतन आहेत आपल्यासोबत. घर म्हटल्यावर रंग, जागा, जागेनुसार सोयीसुविधा या सगळ्या विषयी आपण बोललो.
पण एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फर्निचर. कारण ह्याच्यात खूप प्रकार, खूप स्टाईल्स आणि खूप ऑप्शन्स असतात प्रत्येकाच्या बजेटनुसार. मग फर्निचर कसं निवडायचं? जनरली काय होतं की लोक, जसं मी म्हटलं तसं, कुठेतरी काहीतरी बघतात, पिक्चर्स बघतात, त्याच्यामध्ये मला हे आवडलंय, मला कुठे मिळेल, मग त्याचा शोध चालू होतो. बऱ्याचशा शोरूम्समध्ये जातात, शोरूममध्ये बघतात, एखादा सोफा आवडला, अरे वा हा किती छान दिसतोय, आता हा आपण घेऊन जा, घरी आणि आणतात. लेदर सोफा आणि ह्याची तर प्रचंड छान व्हरायटी हो. असते सगळीकडे. आणि तो घरी घेऊन येतात आणि तो त्यांच्या इथे बसत नाही, किंवा बसला तरी तो खूप बोजर दिसतो, किंवा ती लाईफस्टाईलच नसते आपली. त्याच्यामुळे मी जसं आपली लाईफस्टाईल आपण समजून घेतली पाहिजे. आपल्या रूममध्ये कसं प्रपोर्शनेटली कसं बसतील त्या गोष्टी पण आपण विचार केल्या पाहिजेत. उगाच काहीतरी कुठेतरी चांगलं दिसतं म्हणून तर आपल्या घरी चांगलं दिसेल असं नाहीये. वॉर्डरोब्स आता रेडीमेड वॉर्डरोब्स मिळायला लागलेत, पण वॉर्डरोब जर का रेडीमेड घेऊन आलो तर हा पर्सनलाइज आयटम आहे जो आहे तो. प्रत्येकाची उंची ही वेगळी असते. आज जर का मी बाहेरनं वॉर्डरोब घेऊन आलो आणि त्याला मला हँगरला लावायला स्टूल घेऊन उभं राहायला लागलं तर त्याचा काहीच उपयोग नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे इंटिरियर डिझाईन हा करताना प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल नीड प्रमाणे ते केलं गेलं पाहिजे. उगाच कुठलं तरी चांगलं दिसतं म्हणून ते करून म्हणजे करता कामा नये. घेऊन येऊन नुसतं घरी ठेवलं तर ते चांगलं दिसणारही नाही आणि उपयोगही नाही. बदलण्याचा आपल्याला फार लवकर स्कोपही नसतो. बरोबर. पण जसं मग तुम्ही असं म्हणताय की वॉर्डरोब मध्ये करून घेताना आपल्या उंचीनुसार करणं किंवा बेडची हाईट किती असावी हे ठरवणं, अशा कुठल्या गोष्टी आहेत की जे हमखास चुकू शकतात आणि ज्या टाळायला पाहिजेत आपण? एक तर फर्निचरचे सायझेस हे हमखास चुकू शकतात. जसं मी म्हटलं तसं इंडिव्हिज्युअल नीड प्रमाणे जर का ते घेतले नाहीत किंवा साईज आपल्या रूम प्रमाणे जर का ते घेतले नाहीत, ते कलर स्कीम्स ज्या आपण डिस्कस केल्या त्या चुकू शकतात. फॉल्स सिलिंग, मगाशी एकाने प्रश्न विचारला की फॉल्स सिलिंग करायचं वगैरे. फॉल्स सिलिंग खरंच गरज आहे का आपल्या घराला? त्यांनी आपण घराची अपार्टमेंटची उंची किती कमी करतोय किंवा तशी गरज आहे का, तो एक विचार केला पाहिजे. आधी मी सांगितल्याप्रमाणे सासू सुनांच्या सिरियल मधलं अनुकरण हे मेन टाळलं पाहिजे आणि आपल्या नीड्स प्रमाणे आपण डिझाईन केलं पाहिजे. आपली पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झाली पाहिजे. पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट झाली पाहिजे. आपलेच छंद आपल्याला याच्यासाठी वापरून घेता येतील. धन्यवाद केतन, तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान, इतकी इंटरेस्टिंग माहिती दिली. पुन्हा कधीतरी या विषयावरती आपण बोलूयात. तुम्हाला जर असेच काही प्रश्न पडले असतील, एखाद्या विषयावरती माहिती हवी असेल तर आम्हाला कळवा. त्याविषयी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.